होळी व धुलीवंदन सणादरम्यान मद्याची अवैध विक्री व वाहतूक, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली धडक कारवाई। होळी व धुलीवंदन सणादरम्यान मद्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगवी लगत 2 ठिकाणी धडक कारवाई करून बनावट ताडी व परराज्यात विक्रीसाठी परवाना असलेल्या बियर साठा जप्त करून 4,47,800 रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस चव्हाण यांनी 14 मार्च रोजी सायंकाळी प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसारमाध्यमांना दिली आहे। शिरपूर तालुक्यातील हाळाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस चव्हाण यांना संशयित MH18T 1946 क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनातून बनावट ताडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्गावर हाळाखेड सांगवी रस्त्यावरील सांगवी शिवारात HP पंप समोर संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता 7,800 रुपये किमतीचे 50 लिटर क्षमतेचे 4 प्लास्टिकचे ड्रम ताडीने भरलेले आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले। तसेच सांगवी येथील महामार्गावरील शिवकृपा किराणा दुकानात 4,40,000 रुपये किमतीचे परराज्यात विक्रीसाठी असलेला बियर साठा अवैधरित्या विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याचे आढळून आल्याने दोन्ही कारवाईत एकूण 4,47,800 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी वाहन चालक व दुकान मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस चव्हाण हे करीत आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाळाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे।